आमच्याकडे 110 जनावर आहेत म्हणून 2 दिवसाचा, कोणाकडे 4-5 असले तर भरपूर दिवस जाऊ भरपूर दिवस जाऊ शकतो अर्थात मित्रांनो, आपण आलोय लातूर मधल्या पेठ या ठिकाणी आणि या ठिकाणी गोशाळा आहे आणि गो महेश्वरी प्रतिष्ठान लातूर यांच्या संचालित आपली राधाकृष्ण गोशाळा आहे. आता तुम्ही बघू शकाल जवळपास 100 पेक्षा जास्त इथं गायींची संख्या आहे, ज्यामध्ये सर्व सोय आहेत. चाऱ्यापासून पाण्यापासून सुंदर सोय आहे. जे जनावरं शेतकऱ्यापासून दूध न देणारे आहेत किंवा दूध द्यायला सोडले असेल तर ते या ठिकाणी ह्या शाळेमध्ये येतात आणि इथं येऊन मित्रांनो असं संगोपन ह्या संचालित द्वारा झालं जातं. आता तुम्ही बघू शकाल आता चाऱ्याचं नियोजन, संधीचं नियोजन पूर्ण माहिती इथल्या मेंबरकडनं घेणार आहोत मित्रांनो. तर चला मित्रांनो माहिती त्यांच्याकडनं घेऊ. मित्रांनो आता इथं मेंबर आहेत जे की इथं संगोपन हे बघतात. साहेब आपलं नाव काय? फौजी हिरामन पाहिजे. आता इथे संख्या किती आहे आपली? 110 संख्या आहे. आणि सर्वप्रथम जर बघायचं म्हणलं तर इथं कोणी कोणी गाय आणतात की तुम्ही कसं असतं इथं नियोजन कसं असतं तुमचं? गाई कोण समजा ज्यांना सांभाळत होत नाही, गायचं वय झालेलं आहे, म्हणजे भाकड गाई असले न दूध देणारे ते आणून सोडते, खाटकाच्या हातात जाऊन म्हणून इथं आणून सोडते. अच्छा, खाटकाच्या हाताला जाऊन म्हणून इथं तुम्ही संगोपन करताय यांच्या संचालित थ्रू. मित्रांनो ही संकल्पना अगदी सुंदर आहे, ज्यामध्ये आपण आता गोमातेला आपण सर्वस्व समजतो. या ठिकाणी या संचालितद्वारे संगोपन केलं जातं. आता 110 संख्या आहे बरोबर. यांचं चाऱ्याचं नियोजन कसं कोण बघतं वगैरे, कसं काय याचा फंड येतो तयार वगैरे? कोणी दान मध्ये पण देतंय, असं खाली लावलेलं आहे वैरण हिरवती तोडून आणायचं, कुट्टी करायची बारीक टाकायची. अच्छा बरं. मग ह्यांचं नियोजन चाऱ्याचं सकाळी 2 टाइम, सकाळी 1-2 टाइम, संध्याकाळी 1-2 टाइम असं असतं. पुढलं म्हणजे दवाखाना वगैरे सगळं बिमार ते पडले का दवाखाना वगैरे सगळं इथं करतात. सर्व तुम्ही इथं करता. अच्छा, जर एखादी वय झालेलं असेल किंवा दूध देत नसेल, जर नंतर मग जर ती दूध देणारी झाली असेल, एखादी जर वय होऊन जरी दूध देणारी नंतर झाली असेल तर मग तुम्ही त्याचं कसं करता काय नाही वगैरे? ते वासराला सोडून देतो. वासराला तुम्ही सोडून देता. अच्छा बरं. आता किती मग जे कोणी सांभाळणार असेल सांभाळू शकेल त्याला देऊ टाकतो. तुम्ही देऊन टाकता? अच्छा बरं. मित्रांनो संपर्क करू शकता. असं जर तुम्हाला जर सांभाळणं होत असेल तर यांच्याकडनं संख्या घेऊन सांभाळू शकता. आणि सर्वप्रथम बघायला म्हणलं तर हे कोण सांभाळतं? चॅरिटी कोण सांभाळतं पूर्ण? हे ट्रस्ट आहे, यामध्ये 16 मेंबर आहेत. 16 मेंबर आहेत. हे लातूरचेच आहेत की कुठले? लातूर. जर तुमचा कुठलाही दुग्ध व्यवसाय असेल तर हे गोष्ट तुम्हाला कामाला येईल. जर तुम्हाला कडवा पावसाळ्यामध्ये स्टोअर करायचा असेल, ओला चारा असेल, कुठलाही सुका चारा असेल, ते नियोजन बघू शकता. आता हे जे चारा तुम्ही स्टोअर करताय, कसं चाऱ्याचं स्टोअर करताय काय नाही वगैरे? म्हणजे पावसाळ्यात कामी यावं म्हणून. कामी आहे म्हणून. आता ह्याच्यात पिशवी कसं भरता? एवढ्या पिशव्या वगैरे आता हे नियोजन वगैरे कसं करताय काय नाही? हे पिशवी विकत आणतो. हे पिशवी विकत आणतात आणि एका पिशवीमध्ये किती दिवसाचा चारा बसतो काय नाही वगैरे एवढ्या जनावरांना? एका पिशवीमध्ये समजा 2 दिवसाचा बसतो. 2 दिवसाचा बसतो एका पिशवीमध्ये साऱ्या जनावरांचा. अच्छा बरं. मित्रांनो हे तुम्ही जुगाड करू शकता जर तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये दूध व्यवसाय करता. आमच्याकडे 110 जनावर आहेत म्हणून 2 दिवसाचा, कोणाकडे 4-5 असले तर भरपूर दिवस जाऊ शकतो. अर्थात महिनाभर पण जाऊ शकतो. पण दोन्ही मिक्स करून टाकायचं. अच्छा, दोन्ही मिक्स करून टाकायचं. सुका, कडबा, हिरवं हे दोन्ही मिक्स करून टाकायचं. आता यामध्ये ओला चारा पण मिक्स होतो, म्हणजे ठेवू शकतो, स्टोअर करू शकतो? हा, फक्त पॅकिंग हवा जाऊ नये यासाठी. अच्छा, मग हा किती दिवस हा राहू शकतो बरं? जवळपास 5-6 महिने. किती दिवस खराब होत नाही, फक्त हवा लागली खराब होते. हवा लागली की खराब होऊ शकतो. मित्रांनो हे नियोजन तुम्ही बघू शकाल. जर तुमचा दूध व्यवसाय असेल कुठला आणि त्याला जर तुम्हाला चारा स्टोअर करायचा असेल तर अगदी नियोजन सोपं आहे. तुम्ही बघू शकाल असे पिशवे आहेत, जवळपास हे 500 लिटरच्या जवळपास पिशवे आहेत आणि यामध्ये ओला चारा पण सुका चारा पण आहे आणि यात हवा न जाऊ नये म्हणून त्यांनी एकदम व्यवस्थित पॅकिंग केली आहे. ओलाच आहे, ओला चारा आहे. आपण सुका मिक्स करून टाकू शकतो. अच्छा बरं.